सम्राट सॉफ्ट लॉनमध्ये आपले सहर्ष स्वागत. तुम्ही आता बघत आहात आपण 2.5 एकराचे फार्म हाऊस लॉन ग्रास लावलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक व्ह्यू दिसेल की 3 एकराचं टोटल फार्म हाऊस आहे आणि त्याच्यापैकी 2.5 एकर हे लॉन आपण इथे इन्स्टॉल केले होते किंवा दुसऱ्या पार्टीने इन्स्टॉल केले होते. त्याचं आपण रिपेअरिंग कसं करायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स तयार होतात, कोणते कोणते वीड्स येतात, कुठल्या कुठल्या लॉनच्या व्हरायटीत मिक्स होतात हे आपण बघूया. तर पहिला पार्ट असा आहे की या पार्टमधलं लॉन खराब झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी भेटल्याने हा प्रकारचा जो पॅच आहे हा खराब झाला आहे. आता ह्याला आपण रिप्लेस करतो. सो ते कसं रिप्लेस केलं जाईल ते आपण पुढे बघूया. तर आपण हा लॉन पॅच कसा रिकवर करायचा किंवा ते खराब झाले लॉन कसं बदलायचं त्याच्यासाठी एक छोटासा व्ह्यू. हे जे लॉन खराब झालं हे आपण पूर्णतः मशीनच्या साहाय्याने किंवा खोऱ्याच्या साहाय्याने वरची माती आणि दगड सगळे काढून घेतले. सो इथं तुम्ही बघू शकता की लॉनची लेवल करून घेतली आहे आणि हे लेवल झाल्यानंतर आता आपण अशा प्रकारे जे व्हरायटी आहे आपल्याकडे त्या व्हरायटीचा वापर करून हे लॉन आपण परत सेटअप करत आहोत. यामध्ये हे लॉन सेटअप होते. हे आपले जे कामगार बंधू आहेत हे आता लॉनची लेवलिंग करून सेटअप करता येते. इक्वलंट तुम्हाला दिसेल इथे ते कसं काम करत आहे, ते लॉन कसं इन्स्टॉल करतायत पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. कुठेही खालीवर पॅचेस होत नाही आहेत, एकदम लेवलमध्ये ते लावलं जातं आणि योग्य पद्धतीने ते लॉन इन्स्टॉल करून त्याच्यावरती रोलिंग केलं जातं. तर हा आहे लॉन डॅमेज झाल्यानंतर रिकवर करण्यासाठी किंवा रिइन्स्टॉलेशन ऑफ लॉन्स. मग ती कुठलीही व्हरायटी असली तरी तुम्ही याची काळजीपूर्वक इन्स्टॉलेशन करावे ही आपल्याला माहिती. तर तुम्ही बघू शकता आता या लॉनच्या ग्रासमध्ये काय काय इश्यूज आले. एक तर तुम्हाला दाखवलं की पूर्णतः उन्हाळ्यामध्ये लॉन खराब होतं आणि अशा प्रकारे व्हाईट होऊन ते मरायला सुरुवात होते. परंतु याच्यामध्ये एक होप आहे की हे जे हिरवगार लॉन येत आहे, नवीन अंकुर फुटत आहेत, यामुळे हे लॉन पुन्हा रिकवर होऊ शकते. परंतु यासाठी तुम्ही ट्रिमिंग केले पाहिजे. याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम असा झाला आहे की यामध्ये ही आपली हरळी, गावठी हरळी जी म्हणतो, ती गावठी हरळी इथे उगवलेली आहे. त्याचनंतर तिसरा इश्यू असा इथे झाला की पूर्णतः पाणी न मिळाल्यामुळे लॉनची एकही काडी इथे येणार नाही किंवा एकही काडी जिवंत राहिलेली नाही, अशी सिच्युएशन आहे. सो या केसमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की लॉनला आपल्याला रिपेअर करावं लागेल. याच्यामध्ये खतांचा वापर करावा लागेल थोडासा. काही ठिकाणी लॉन पूर्णतः खराब झालेलं आहे किंवा जळून गेलं आहे, तिथे आपल्याला पूर्णतः तो पॅच काढून रिप्लेस करावा लागेल आणि मगच त्याच्यानंतर पूर्ण लॉन एकसारखं आपल्याला दिसायला चालू होईल. सो अशा 4 प्रकारच्या गोष्टींवरती 4 वेगवेगळे सोल्युशन्स तुम्हाला करावं लागतील की युरिया, DAP जे सेंद्रिय खते किंवा कंपोस्ट खतांचा वापर करून नवीन लॉन इन्स्टॉल करणे, जे जुनं लॉन खराब झालं त्याच्यावरती ट्रिमिंग कटिंग करून त्याच्यावरती नवीन लॉन ट्रिमिंग कटिंग करून युरिया आणि DAPचा एक सप्लिमेंटरी डोस दिला तर पावसाळ्यामध्ये ते एव्हरग्रीन होईल. आणि तिसरं, या सगळ्या लॉनवरती एकसारखं ट्रिमिंग करून रोलिंग करणे, जेणेकरून एकसारखं लॉन हे वाढल्यानंतर एक छान प्रकारे त्याचा लुक तयार होईल किंवा एकदम छान असं लॉन दिसायला लागेल तुमचं. आता ही समोर जी तुम्ही व्हरायटी बघताय ती आहे कोरियन कार्पेट लॉन व्हरायटी, ज्यामध्ये खूप छान असा लुक येतो. तो जो तुम्हाला बघायचा असेल तर हा त्याचा परफेक्ट व्ह्यू आहे की कोरियन कार्पेट हा कसा दिसतो. हा ॲक्च्युअली कोरियन कार्पेटचा लुक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एव्हरग्रीन असं त्याची व्हरायटी बघायला भेटेल. काही काही ठिकाणी डॅमेज झाले, काही ठिकाणी कमी जादा हाईट वाढली आहे. सो त्यामुळे ह्याच इश्यूज क्रिएट झाले. या एवढ्या मोठ्या साईटवरती ज्यावेळेस आपण लॉन लावतो त्यावेळेस पहिलं तर वॉटरिंग सिस्टम ही योग्य असली पाहिजे. ॲक्च्युली आता इथे प्रॉब्लेम झाला आहे वॉटर सिस्टमचा. पाण्याची कमतरता नाही, परंतु वॉटर सिस्टम ही जी बसवली आहे पॉपअप स्प्रिंकलर्स, या पॉपअप स्प्रिंकलरचा इश्यू असा झाला आहे ज्या एरियापर्यंत पाणी खूप छान जातं आहे तो एकदम मस्त एव्हरग्रीन आहे आणि ज्या एरियामध्ये पाणी पोचत नाही त्या ठिकाणी तो खराब होत गेला आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये हा जो इश्यू आहे तो हँडल करण्यासाठी तुम्हाला वॉटर इरिगेशन किंवा पाणी सप्लाय जो आहे ते उत्तम कसा करता येईल याची काळजी प्रथमतः लॉनमध्ये घेतली पाहिजे. अन्यथा लॉन इन्स्टॉल केल्यानंतर दरवर्षी अशाच समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं
दुसरं सोल्युशन नाही आहे. आता यामध्ये बघू शकता तुम्ही, यामध्ये एकही काडी अशी नाही आहे की जी जगू शकेल किंवा ती रिकवर होऊ शकेल. म्हणजे हा पूर्णतः डेड लॉन झाला आहे किंवा डेड ग्रास म्हणता येईल, की ज्यामध्ये जीव थोडासाही उरलेला नाही आहे. सो हे एवढं मोठं फार्म हाऊस तुम्ही ज्यावेळेस बघताय, त्यामध्ये एक चुकी तुम्हाला प्रकर्षाने आढळेल, ती म्हणजे वॉटर सिस्टम किंवा पाणी देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत थोडीशी चुकली. यामध्ये यांनी खूप छान पद्धतीने उत्तम प्रकारे प्रयत्न केला होता, परंतु पाणी सप्लाय काही काही एरियामध्ये होत नाही आणि ते न झाल्यामुळे या अशा प्रकारच्या समस्या. आता इथे खूप वेगवेगळे कलर्स तुम्हाला बघायला भेटतील लॉनचे. कुठे डार्क आहे, कुठे एकदम व्हाईट आहे, कुठे एकदम डार्क ग्रीन आहे. झाडाखाली एव्हर टाईम एनी टाईम ग्रीन बघायला भेटतं, कारण त्याच्यामध्ये उन्हाचा प्रकर्षाने प्रभाव त्याच्यावरती होत नाही. काही ठिकाणी अति पाण्याचा प्रभाव असा होतो, सारखं पाणी पडल्याने सुद्धा लॉनचा जो कलर आहे तो पिवळसर असा पडतो आणि जिथे पाणीच नाही तिथे आपल्याला ही गत बघायला भेटते. सो स्प्रिंकलरच्या एवढ्या जवळ असूनसुद्धा याचं अजून दुसरं महत्त्वाचं कारण सापडलं ते म्हणजे खालीवर जमीन असणे. म्हणजे तुम्ही लेवल नसल्याने, लेवल जर नसेल तर काय होतं, तो अनुभव इथे बघायला भेटेल. इथे तो खड्डा असल्यामुळे ह्या लॉनमध्ये तुम्हाला लगेच जाणवेल की खड्डा आहे पुढे. तर या खड्ड्यामुळे हे लॉन खराब झालं आहे. आणि सेमच इथे असं झालं आहे, इथे पिवळं पडायचं कारण की ह्या लॉनमध्ये इथे उंचवटा आला आहे. ज्यावेळेस मी लॉन हे करतो त्यावेळेस वरती लॉन दिसत नाही, एका लेवलला असतानासुद्धा लॉनची हाईट ही उतारावरती गेली. तर अशा प्रकारचे कारणं या लॉनला त्रासदायक ठरतात किंवा लॉन खराब होण्यासाठी कारणीभूत होतात. सो अशा सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी सोल्युशन्स दिलेली आहेत. एक तुम्ही लॉन रिप्लेस करू शकता, खतांचा डोस, एकसारखी लेवलिंग करणे, नवीन तुम्ही युरिया DAP यांचं पावसाळ्यामध्ये सप्लिमेंट, त्याच्यानंतर लॉनमध्ये तुम्ही होल्स करावं लागतात, जे 1-2-3 वर्षानंतर त्यामध्ये होल्स करून नवीन सप्लिमेंटरी छोटीशी कंपोस्ट खत, गांडूळ खत असेल किंवा वर्मी असेल, या सगळ्यांची सप्लिमेंटरी देऊन लेवल करावी लागते. तर अशा प्रकारे तुम्ही हे बघू शकता की लॉन ग्रासमध्ये आलेल्या सगळ्या प्रॉब्लेम्सची उत्तरं तुम्हाला जर मिळाली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा. याच्याही व्यतिरिक्त नवीन व्हिडिओमध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला एकाच लॉनमध्ये 3 ते 4 प्रकारच्या जाती कशा ओळखायच्या हे आम्ही तुम्हाला शिकवू, की कोरियन ग्रास कसा असतो, अमेरिकन कसा असतो, पास्पलम कसा असतो, त्यानंतर तुमचा सिलेक्शन 1 कसा ओळखायचा. या सगळ्या जाती ज्या आहेत तुम्हाला एकाच ठिकाणी 4 जातींचं आम्ही दर्शन घडवू, ज्यामध्ये तुम्हाला कळेल. आणि इवन आपली गावठी हरळी कशी ओळखायची, या डिटेल माहितीसाठी जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला नक्की कळेल की लॉन लावणे हा फक्त शॉकिंग किंवा शौकचा विषय नसून किंवा हौसेचा विषय नसून त्याला सांभाळणंही तेवढंच जिकरीचे आहे किंवा तेवढंच काळजीपूर्वक सांभाळावी लागते, की जेणेकरून तुमच्या लॉनमध्ये खूप छान प्रकारे व्ह्यू तुम्हाला मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, ज्यामध्ये तुम्हाला लॉनच्या जाती कशा ओळखायच्या एकदम जवळून पाहायला भेटेल. त्यांचा कलर्स, त्यांचे गुणधर्म हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये एक प्रकारानुसार तुम्हाला एक्सप्लेन करू. धन्यवाद.